पुढचा फ्री हिटचा बॉल आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय विवेक. ओ लवफुल टॉस स्वीप केलंय, गुडघे वाकवले आणि त्यानंतर प्रथमेशने देखील सांगितलंय जशास तसं उत्तर तुम्हाला मिळेल. धावा 6 षटकार. स्वीप करताना पाठवलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे. तुम्हाला तुमचा क्रिकेटमध्ये आय कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही चेंडूवरती शेवटपर्यंत नजरे टेकवता, जिथपर्यंत चेंडू तुमचा बॅटवरती येत नाही तिथपर्यंत तुमचं लक्ष चेंडूवरती जर असेल तर तुम्हाला कळतं बॉल कुठे टर्न होत आहे आणि मग तुम्ही इझिली ते फटके कन्वर्ट करू शकता. आणि तेच प्रथमेशने दाखवलं. बाहेर निघत होता बॉल. पुन्हा फुल टॉस. ये बहुत बड़ी गलती है भाई साहब. बैक टू बैक दूसरा 6, दूसरा षटकार. केलं फक्त टर्न केलं बॅटला आणि क्विकली टर्न केल्यामुळे हा दिमागदार 6 पाहायला मिळालाय. 2 चेंडूमध्ये धावा बनवल्या 13. प्रथमेश 13 बॅटिंग करतोय. अर्थात 13 धावा आहेत पण 12 वाजायला सुरुवात झाली आहे. रिक्वायर्ड 100 देखील 15च आहे, फार जास्त नाही आहे. हाफ ट्रैक बॉल, छोटी गेंद यानी खोटी गेंद. फिर से एक बार लगातार बार बार अब की बार प्रथमेश का तीसरा षटकार. आणि बॉलला फार दूर पाठवलंय. 3 चेंडू समाप्त झाले. पहिला नो, लगातार 3 6, 19 धावा जमवल्या गेल्यात. म्हणजे अर्थात जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये प्रथमेशने 17 खर्च केलेल्या त्या वसूल देखील झाल्यात आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शिलार संघ आता थोडं प्रश्नामध्ये. शिलार संघाकडे अनुभव खूप सारा. मग एका बाजूने आपण नयनला पाहतोय, विजू आहेत, त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर कल्पेश भानुशाली आहेत. सो खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. पोचावं लागेल त्यांना, तो एक्सपिरियन्स शेअर करावं लागेल. काय करायचं या परिस्थितीमध्ये, कशा प्रकारे अशा परिस्थितीमधून बाहेर यायचं आहे हे त्यांना अंदाज लावावा लागेल, तरच ही मॅच बनवू शकते. अदरवाईज प्रथमेश तर आता वेगावरती स्वार आहे, तो थांबायला तयार नाही आहे. त्यामुळे कदाचित